आमच्या महाविद्यालयाचे काही निर्णय होते त्यामध्ये देशमुख साहेबांचं पुढचा वाढदिवस हा आणखी मोठा आणि कशा पद्धतीने करणार आहे ते तुम्हाला सांगायचं असेल तर त्या वाढदिवसाला नक्कीच मी उपस्थित असणार आणि दारात एक मोठी गाडी राहणार एवढी त्यासाठी तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन शहराच्या विकासाच्या दृष्टीकोन आपण कायम असणारी साहेब, खरं तर या कार्यक्रमाच्या आता स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सर्व महायुतीचे नगरसेवक उपस्थित होते, महापौर होते आणि जनसुराज्य पक्षाचे नेते समित कदम देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या भाषणादरम्यान एक सूचक असं विधान केलेलं आहे, लवकरच मोठी गाडी तुमच्या दारामध्ये येणार आहे. काय नेमकं त्या विधानामागं काय दडलंय? आणि आता नेत्यांच्या डोक्यात काय आहे मला माहीत नाही, परंतु मोठी गाडी म्हणजे ह्याच्या आधी आता स्थायी समिती झाली, आता महापौर सोडून दुसरी कुठली गाडी महापालिकेत नसती. बघू आता भविष्यात, तो आरक्षणाचा विषय आहे, आरक्षण जसं होईल त्या पद्धतीने पुढे ठरेल. महापालिकेबरोबरच महापालिकेचं आज शिवसेनेचं गटनेतेपद आहे, नगरसेवक पद आहे, हे सोडून आणखीन कोणतं दुसरं पद जे जिल्हा पातळीवर येणार आहे असं दिसतंय का किंवा राज्य पातळीवर? आम्ही कुठलेही पद मिळावं किंवा कुठलीही निवडणूक लढवता यावी ह्या अनुषंगाने या ठिकाणी काम करत नाही. तर आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचं राज्यभर असलेलं काम आणि लोकांच्याबद्दल त्यांची सर्वसामान्य लोकांची कामं होण्यासाठीची तळमळ बघून आम्ही या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. गेली 20 वर्ष मी या ठिकाणी राजकारणामध्ये काम करतो आहे, परंतु एक सर्वसामान्य जनतेची कळवळ असणारा नेता म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं त्या एकनाथ शिंदेचे प्रेरित होऊन त्यांच्या काम बघून आम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. आणि एक शिवसैनिक म्हणून या ठिकाणी शहरामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, जे काम करायला लागेल, जी जबाबदारी देतील ती ताकदीनं पूर्ण करण्याचा आमचा या ठिकाणी मानस असेल. त्या ठिकाणी कुठल्याही पदाची किंवा कुठल्याही निवडणुकीची अपेक्षा या ठिकाणी नक्कीच नाही. घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार. कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा.